मंदिरामधून हे पुजारी आणि त्यांच्या मागे हे अनेक लोक धावत काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सांगतो. नमस्कार, मी हर्षित चुरी. पालघर जिल्ह्यातलं महालक्ष्मी माता मंदिर आणि महालक्ष्मीगड हे तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. या अतिशय कठीण आणि उंच असलेल्या मुसळ्या डोंगरावर हा जो ध्वज फडकताना दिसतोय ना, तो दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला रात्री 12 वाजता पुजारी डोंगराच्या माथ्यावर आपल्या सोबत घेऊन जातात. शेकडो वर्ष चालत आलेल्या या परंपरेनुसार जव्हार संस्थानाच्या राजघराण्याकडून आलेला मानाचा ध्वज, पूजेचे साहित्य आणि देवीची ओटी भरण्यासाठी 12 नारळ सोबत घेऊन पुजारी पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतात. 1400 फूट उंच असलेल्या या मुसळ्या डोंगरावर हा ध्वज फडकवण्याचा मान वाघाडी येथील सातवी कुटुंबाला आहे. असं म्हटलं जातं की ध्वज फडकवणाऱ्या या पुजारींच्या अंगात देवी संचारते आणि अतिशय खडतर चढाई करून हे पुजारी रात्री 3 वाजता डोंगराच्या माथ्यावर पोहोचतात. तिथे तुपाचा दिवा लावून मानाचा ध्वज फडकवला जातो. हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या श्रद्धेने हजारो भाविकांची गर्दी जमलेली दिसते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि फॉलो करायला विसरू नका.